नाशिकमधील आयटी कंपनीमधील धर्मांतर प्रकरणावरून खळबळ माजली। महिला पोलिसांनी वेषांतर करून कंपनीमधील प्रकरण उघडकीस आणलं। दरम्यान मुलींना गोमांस दिलं जायचं, नमाज पठण करायला लावलं जायचं असा गंभीर आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात नवनवे उलगडे होत आहेत। आधी तरुणींना आपल्या जाळ्यात ओढलं जायचं, त्यानंतर त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला जायचा अशी माहिती समोर आली आहे। आरोपी 20 ते 22 वयोगटातील तरुणींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचे। कामाचा दबाव असल्यास मदतीच्या बहाण्यानं विश्वास संपादन करायचे। तरुणींना अज्ञात स्थळी नेऊन गैरवर्तन करायचे। प्लॅन ठरवून तरुणींवर धर्मांतरासाठी तगादा लावला जायचा। एका तरुणीनं 2 वर्ष महिनाभर उपवास केला होता। वर्षभरापासून लिपस्टिक लावणं पूर्णपणे बंद केलं। इतर धर्मातील मैत्रिणींसोबत जेवणास नकार देत होती। विशिष्ट पोशाख ट्राय कर असं म्हणत पीडितेवर प्रभाव टाकल्याचा आरोप आहे। आरोपी मीटिंगच्या नावाखाली लैंगिक शोषण करायचे अशी तक्रार होती। महिला पोलिसांनी वेषांतर करून कंपनीत प्रवेश केला। मीटिंग दरम्यान आरोपींचं अश्लील वर्तन महिला पोलिसांनी प्रत्यक्ष पकडलं। 40हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, ठोस पुरावे जमा करण्यात आले। फरार असलेल्या एचआरला पुण्यातून अटक करण्यात आली। पीडित महिलांनी तक्रार करूनही दुर्लक्ष केल्यानं एचआरला सह आरोपी केलं। मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं, म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही। आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही। त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धर्मांतरण आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणी भाजप युवा मोर्चानं कंपनीत धडक दिली आहे। जय श्रीरामच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। ठाकरेंच्या कोणत्याही खासदारासोबत बैठक झालेली नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। ऑपरेशन टायगरचं वृत्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी फेटाळलं आहे। मी कधीही लपून बैठका घेत नाही असंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची गुप्त बैठक पार पडल्याचं वृत्त आलं। बैठकीत ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी 8 खासदार उपस्थित होते असं वृत्त समोर आलं। या बातमीनंतर अशी कोणतीच बैठक झाली नसल्याचं म्हणत दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांवर वार पलटवार करण्यात आले। वारंवार एखाद्या शरीराचं जो ऑपरेशन करतात असं म्हणतात, तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं। ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केली। उभाटा गटाच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय। तुम्हाला या महिन्याभरामध्ये हे ऑपरेशन टायगर आहे की आणखीन काय आहे तुम्हाला महिन्याभरामध्ये कळेल। अफवा सातत्यानं चालू आहेत आणि पुन्हा एकदा नव्या आज सकाळपासून पुन्हा जोरात चालू आहे। संजय शिरसाट जे म्हणतात ते खरं आहे की 1 महिन्यात त्यांनाही कळेल काय काय होतं। आता शिवसेना उद्धव बाळासाहेब कोणी आमदार खासदार जाणार नाहीत। उभाटाचे अनेक खासदार अनेक आमदार माझ्याकडे येतात, कामं करून घेतात। एसटी स्टँडवर काही कामं असेल तर ती करून घेतात। नवीन बसेस आल्या तर नवीन बसेस आल्यानंतर मी सांगितलं बाबा आमच्या आमदारापेक्षा 2 बस तुला जास्त देतो। तर ऑपरेशन टायगरचं हे वृत्त निराधार असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फेटाळलं। माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही, हे मी सकाळीच पण सांगितलं। आणि त्यामुळे खरं म्हणजे मी असं लपून छपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाही आहे। माझं उघड काम असतं सगळं। आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक कुठल्या उभाटाच्या खासदारांची नाही झाली आणि आमच्याही खासदारांची ती आता मी ऑनलाईन घेतोय बैठक ती। शिंदेंसोबतच्या बैठकीच्या बातमीवरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत संतापले। माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिम्मत असेल तर बैठकीतले फोटो दाखवा असं थेट आव्हानच त्यांनी दिलं। उभं चिरलं तरी पक्ष सोडणार नाही अशी लेखी हमी अरविंद सावंतांनी भर पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे।
शिंदेंसोबत ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याच्या वृत्तामध्ये आपलं नाव आल्याचं कळताच अरविंद सावंत संतापल्याचे दिसून आले. भगवा घेऊन आलोय आणि भगवा पांघरून जाणार, विकली जाणारी औलाद नाहीये असं म्हणत अरविंद सावंत यांनी समोर येणाऱ्या बातम्यांवरून तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मीडियासमोर पत्रकार परिषद घेत असतानाच सावंतांनी कोऱ्या कागदावर ठाकरेंची शिवसेना सोडून जाणार नसल्याचं लिहून दिलंय. मी अरविंद गणपत सावंत, शिवसेना नेता, खासदार, मुख्य नेता, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना, आज जाहीरपणे लिहून देतोय की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक असून मला उभा चिरला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मातोश्रीसोबत असलेलं नातं कधीही तोडणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खरं तर मूळ शिवसेना पक्ष यांच्यासोबत प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे असं मी समजतो. या वर्तमानपत्राने मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून मी दुसऱ्या पक्षात जात आहे अशी खोटी बातमी छापली. त्याचा मी तीव्र निषेध करतो. हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी बालांट लावलं. म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात करणार आहे. कॉल रेकॉर्ड तपासा आणि हिम्मत असेल तर फोटो दाखवण्याची भाषा अरविंद सावंतांनी केली आहे. तर पक्षांतर्गत हितशत्रूंमुळे सावंतांना अग्निपरीक्षा द्यावी लागतीये अशी टीका नरेश म्हस्केंनी केली आहे. मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील. माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही ही सांगण्याची त्यांच्यावरची वेळ आहे. मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतंय आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा. बारामती बिनविरोध न होण्याचं कारण राष्ट्रवादीचे नेते आहेत सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली आहे. प्रचारासाठी जाणार का या प्रश्नावर रिश्ते मायने रखते हैं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिलपासून बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. तर रिश्ते मायने रखते हैं असं म्हणत संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारावरून केलंय. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या प्रचारात पवार कुटुंबातून सुप्रिया सुळे दिसतील हे स्पष्ट झालंय. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलंय. ते आणि मी आम्ही दोघेही सक्षम होत आपापली उत्तरं द्यायला. ना त्यांना माझी बॅटिंग करायला लागत ना मला त्यांची. तुमचं काम जे काय आहे ते केलेलं आहे. नाही हे बघा रिश्ते तर मायने रखते आहे पण त्या पक्षांनी तर विचारू देत. अजितदादा एक मोठे नेते होते. आज त्यांच्या जाण्यामुळं बारामतीमध्ये पोकळी झाल्या. पक्षीय कुठलेही मतभेद कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं न ठेवता जास्तीत जास्त मतानं निवडून कसे येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे. मला बोलवलंच पाहिजे या मताचा न राहता अजितदादासाठी अजित श्रद्धांजली वाहतोय या भावनेनं जर आले तर नक्कीच प्रत्येकाचं आम्ही स्वागत करू. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्यासह 29 उमेदवारांनी माघार घेतली. पण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं सुनेत्रा पवारांना निवडणुकीला सामोरं जावं लागतंय. अजूनही प्रयत्न चालू आहे ही निवडणूक बिनविरोध करायची. जर नाही झाली तर आपण त्याच्याबद्दल मी तुम्हाला भविष्यात सांगेल. पण मला वाटते जर तशी वेळ आलीच तर दादांच्यासाठी आमच्या मनात आहे की कनेरीला जाऊन पाया पडायचे आणि तिथं आपली पहिली सभा व्हायची. तर त्या दिवशी नुसतं तिथं जाऊन बसायचं, दादांना एक श्रद्धांजली म्हणून तिथं अर्धा तास बसायचं. त्या दिवशी प्रचार नाही करणार आणि त्याच्या पुढे आपण ठरवू कशी वाटतं. देवेंद्रजी, माझ्यासोबतची भागीदारी कधीच तोडू नका, माझ्यासोबत भागीदारी करणारा सफल होतोच असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं. तर शेलारांचं वक्तव्य म्हणजे भाजपातील अंतर्गत वादळाची सुरुवात असल्याचं राऊतांनी म्हटलं. त्यावर नवनाथ पंत यांनी उत्तर दिलंय. जर मैदान हे
उत्कृष्ट भागीदारीचं स्थान असेल तर तुमचा सुद्धा देवेंद्रजी शपथविधी याच मैदानावर झालाय. माझ्याशी पार्टनरशिप सोडू नका. जो जो माझ्याबरोबर भागीदारी करतो देवेंद्रजी तो सफल होतोच. आशिष शेलार यांचं जे वक्तव्य आहे हे भाजपा अंतर्गत सध्या जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाची एक सुरुवात आहे. एखादी टीम जेव्हा एकसंघ नसते आणि टीममध्येच एकमेकाचे पाय ओढण्याचे प्रयत्न होतात किंवा एकमेकाला अडकवण्याचे प्रयत्न होतात तेव्हा ती टीम तो संघ कोसळून पडतो. भारतीय जनता पार्टीत अंतर्गत संघर्ष नाही आणि संजय राऊत म्हणतात की ज्यांचा अंतर्गत संघर्ष असतो त्यांना कधीही यश मिळत नाही. संजय राऊत हेच महाराष्ट्राने बघितलंय. ज्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष आहे अशा उभाटा गटाला महाराष्ट्रात यश मिळालं नाही. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे एकमेकांची कॉलर धरून एकमेकांची गचांटी पकडून कशा पद्धतीने भांडत होते हे 8 दिवसापूर्वी महाराष्ट्राने बघितलंय. प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे. प्रतिभा चाकणकरांना 5 दिवसात जबाबासाठी हजर राहावं लागणार आहे. कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर 16 एप्रिलला सुनावणी होईल. बंधू अशोक खरातची पत्नी अजूनही फरार आहे. रुपाली चाकणकरांच्या बहिणी प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. समता पतसंस्थेतील अनेक खात्यांना खरात नॉमिनी आहे. प्रतिभा चाकणकरांसह त्यांच्या मुलांच्या नावे सुद्धा समता पतसंस्थेत 4 खाती आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रतिभा चाकणकरांना जबाब नोंदवण्यासाठी 5 दिवसात पोलीस ठाण्यात हजर राहावं लागणार आहे. बंधू खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार आहे. कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर 16 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. तर आजच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील हजर नव्हते. मात्र विनंतीनुसार आता 16 तारखेला त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. बंधू अशोक खरातचा कथित सीए ललित पोफळे यानंच अशोक खरात विरोधात तक्रार केली आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याची ललित पोफळेनं तक्रार केली आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येनं नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांच्या सुविधांकरता पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.